हाय हॅलो नमस्कार, मी मोनाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि इथला व्ह्यू दाखवते तुम्हाला मनालीमधला। तर खूपच सुंदर असा व्ह्यू आहे आणि आम्ही लवकर उठलेलो सकाळी आणि आवरलेलं लवकर आणि 6 वाजता आम्ही करेक्ट निघणार होतो रोहतांगसाठी, कारण तिथे गेलं तर स्नोफॉल वगैरे बघायला भेटेल, त्यामुळे लवकर जाणार होतो। आणि बर्फसुद्धा भरपूर पडलेला, जर लवकर गेलं ना तर बघायला मिळतं। परत कसं जर उशीर जर झाला तर सर्वजण येऊन तिथं बर्फ सर्वात उडवून जाऊन अथवा उन्हाने सर्व खराब होतो, त्यामुळे जेवढं लवकर जाईल तेवढं आपल्याला स्नोफॉल वगैरे बघता येईल। त्यासाठी आम्ही इथून 6 वाजताच निघालेलो आणि इतकी जर थंडी आहे तर आवरायला सुद्धा नको वाटत होतं, इतकी थंडी आहे। तर आम्ही सर्वांनी आवरलेलं आणि डबल स्वेटर घातलेलं आणि एकेकांना थंड जर सहन होत होती तर त्यांनी काही सुद्धा नव्हतं घातलेलं, आपलं आहे त्या कपड्यावरती रेडी झालेलं निघालेलं। आणि परत तिथे जाताना रोहतांगसाठी आपल्या कपड्यावरती तिथे जाताच येणार नाही, म्हणजे नुसते स्वेटरवर वगैरे, तर तिथले कंपल्सरी कपडे घालावे लागतील आपल्याला आणि ते वॉटरप्रूफ आणि त्यातून पाऊससुद्धा चालू होता आणि त्यामुळे खूप थंडी वाजत होती। ऑलरेडी तिथे थंडी आणि पाऊस येण्यामुळे तर खूपच थंडी वाजत होती। तर आम्ही सर्वांनी पटकन कपडे घालून घेतलेलो। हॅलो रोम रोम नाही म्हणजे बापू काय धावलं नाही बाबा, नाही माहिती लक्ष तुझ्या तुमचं लक्ष नसेल पण आम्हाला म्हणायला तर बरं झालं ना बापू। त्याची पॅन्टी आहेत ना ओले आहेत बघा तुम्ही, हे आता जे दिसले ना आपल्याला त्याची काही पॅन्ट ओले आहे। आणि बाहेरचा व्ह्यू बघतच असाल, खूप धुके असं आणि त्यात छोटा पाऊस चालू झालेला आणि जागोजागी बरेच असे वॉटरफॉल होते, जे बर्फाचं पाणी जे आहे ना ते खाली येत होतं आणि तशा पॉईंटला सुद्धा भरपूर पब्लिक अशी फोटो वगैरे काढत होती। तर आम्ही नाही काढलेलं, कारण खूप थंडी आणि पाऊस, त्यामुळे आम्ही थांबलेलंच नाही। आणि रोहतांगला जाण्यासाठी ना डोंगरावरती आहे एकदम बर्फ आणि रोड जो आहे तर तो असं घाटामध्ये आहे आणि खूप वळण आहे आणि धुके तर खूपच पडलेलं। तर तुम्ही बघू शकता, असं आबाळच खाली आले की असं वाटत होतं जागोजागी, जे डोंगरावरती उंच असं। आणि रोड जे आहेत तिथल्या खूपच लहान रोड आहेत। जेवढं जास्त वरती जाईल ना तर तितकं रोड सुद्धा दिसत नव्हता। तुम्ही बघताय मी खिडकीतून घेते आणि स्नोफॉल चालू होता, तर काचेवर सुद्धा असं बर्फ पडत होता, त्यामुळे रोड तर अजिबात दिसत नव्हता। तर ड्रायव्हरची कमालच, आणि आपण जे बसणारे सुद्धा असं वाटत होतं, खूप भीती वाटत होती, जीव मुठीत धरल्यासारखं। रोड लहान आणि त्यामध्ये एवढं धुके आणि बाजूला जे होतं तर तुम्ही बघू शकता इथे बर्फ आहे आणि त्याच्यातून गाडी चालवणं तर ड्रायव्हरची कमालच। आणि थोडंसं धुके होतं आणि पुढं थोडं ऊन पडलं ना लगेच धुके कमी वाटायचं। आणि इकडे रोडने आम्ही जाते वेळेस थोडा बर्फ इथे पडलेला आणि ॲक्च्युली कसं मे एंड असल्यामुळं बर्फ इतका जास्त पण नव्हता पडलेला, तरी बऱ्याचपैकी होता पुढे बर्फ। आणि रोडच्या अगदी बाजूला दोन्ही बाजूला बर्फ आहे आणि सकाळी मी गेल्यामुळे ना तर स्नोफॉलसुद्धा चालू होता आणि आम्ही त्याचा भरपूर असा आनंद घेतलेला। तर तुम्ही बघू शकताय की अंगावरती माझ्या थोडेसे असं बर्फ पडत आहे आणि इतकी थंडी वाजत होती, गाडीतून उतरायला नको वाटत होतं, पण काय करणार, बर्फच बघायचा होता, त्यामुळे आम्ही इथे आलेलो। आणि सर्वांनी इतकी जरी थंडी असली तर ना भरपूर असा आनंद घेतलेला आणि आम्ही सुद्धा खूप फोटो व्हिडिओ काढलेले। आणि स्नोफॉल असल्यामुळे ना तर खूप मजा असं वाटत होती आणि आमचे काय फोटो व्हिडिओ काढायचे काय कमीच नव्हते, तर भरपूर असे काढलेले व्हिडिओ फोटोज। आणि आम्ही तर बर्फात गेलेला तर आमच्या दोघांचा सुद्धा आनंद गगनात मावत नव्हता आणि आम्हाला रील वगैरे बनवायचे होते, मग आम्ही भरपूर व्हिडिओ काढलेले। तर इथे ना मी गाणं नाही घेऊ शकत, कारण कॉपीराईट येतं, त्यामुळे गाणे नाही घेऊ शकत। जो व्हिडिओ आहे तर तोच मी घेतलेला, परत मी त्याला एडिटिंग वगैरे करून गाणे वगैरे लावून घेतलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। तर खूप सारे व्हिडिओज आम्ही इथे काढलेले, फोटोज व्हिडिओज वगैरे। आणि ॲक्च्युली असं होतं की फोटो काढायला सुद्धा कुणाला मोबाईल द्यायचं, कोण काढायचं, ज्याच्या त्याच्यात मग्न होतं। तर
रोहतांगवरून सोलंग व्हॅलीला आलेलो आणि आम्हाला बर्फ बघायचा होता, त्यामुळे आम्ही सकाळी कोणीच नाश्ता केलेला नव्हता. तर 3 वाजलेले होते, तर सर्वांना भूक लागलेली. तर इथं सोलंग व्हॅलीला आल्या आम्ही सर्वांनी अगोदर जेवण वगैरे करून घेतलेलं आणि परत आम्ही इथला सुद्धा व्ह्यू खूप छान आहे. आणि हा जो पॉईंट आहे तर तो ॲडव्हेंचर पार्क आहे. बरेच असं पॅराशूट वगैरे आहेत, स्लायडिंग वगैरे. तर आम्ही काय नाही केलेलं, इथं खूप सारे रील्स फोटोज वगैरे काढलेलं, कारण आम्ही बर्फात जाऊन आले होतो त्यामुळे. आणि सर्वांना थंडी भरलेली होती, तर त्यामुळे आम्ही इथं काहीच नाही केलेलं. जेवण वगैरे करून फिरून वगैरे आलेलो आणि आम्ही खूप सारे रील्स फोटो वगैरे काढलेले. चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड होतो आणि इथून आम्ही डायरेक्टली आता हॉटेलवरती जाणार आहे. हा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच चॅनेलला खूप सारे प्रेम द्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.